रसिक हो यासी जवळी मर्मबंध सखीचे हे जाणून घ्या रसिक हो यासी जवळी व्यासपीठ हे सगळ्यांचे ज्ञानपीठ हे लहान थोरांचे घरकुल हे आपल्या हक्कांचे हातात हात देऊनिया सखीच्या प्रेमास दाद देऊया सखीस आपुल्या करूया हॅलो सखी हॅलो सखी हॅलो सखी हॅलो सखी नमस्कार. हॅलो सखीच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विषय थोडासा वेगळा. विषय असा परदेशी शिक्षणाची संधी. जी मंडळी किंवा जे आई वडील सांगतात माझा मुलगा माझी मुलगी अमेरिकेला आहे इंग्लंडला आहे हे ते कौतुकाने सांगतात अभिमानाने सांगतात अशा या पालकांमध्ये आणखीन भर पडावी म्हणून आजचा कार्यक्रम सुरू होण्याआधी आपण जाणून घेऊया आजचा सुविचार असा आहे. प्रत्येक व्यक्तीला शिक्षणामधून आपलं स्वत्व म्हणजे जीवनाचा हेतू कळला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला शिक्षणामधून आपलं स्वत्व म्हणजे जीवनाचा हेतू कळला पाहिजे. या सुविचाराचा विचार केला तर आपल्याला जाणवतं की प्रत्येकाला आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा एकदा नेहमीच संधी मिळत असते, एकदा नव्हे अनेकदा, आणि आपण निर्माण केली तर कितीतरी वेळा. पण ही संधी मिळणं किंवा मिळवणं यासाठी खरोखर काहीतरी बुद्धिमत्ता लागते. परदेशी शिक्षणाच्या बाबतीत असंच म्हणता येतं जर तुमच्याकडे विशेष कौशल्य असेल बुद्धिमत्ता असेल तर परदेशी शिक्षण तुम्हाला पर्यायानं सोपं जातं. मग ते अधिक सोपं जावं म्हणून काय करता येईल. आपल्याला आजचा विषय आधी मला मुळात हे सांगायला आवडेल की ज्या मंडळींना असं वाटतं की आपल्याकडे आहेत ते पैसे फेकले की आपल्याला वाटेल ती डिग्री मिळू शकते अशा मंडळींसाठी आजचा कार्यक्रम नाही. तर अशांसाठी आहे की ज्यांना काहीतरी वेगळं प्रावीण्य निर्माण करायचंय, वेगळं ज्ञान संपादन करायचंय, परदेशात जाऊन शिकायचंय आणि पुन्हा स्वदेशीयांसाठी पुन्हा भारतात येऊन त्याचा आपल्या विकासासाठी वापर करायचा आहे अशा मंडळींसाठी आजचा कार्यक्रम परदेशी शिक्षणाची संधी कोणती. आणि त्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत श्री विजय परळकर साहेब. हॅलो सखीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आंतरराष्ट्रीय शिक्षण सल्लागार म्हणून गेली 20 वर्ष ते काम करतात. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत परदेशी शिकायला जायचं तर किती खर्च येतो, कशी तयारी करायची, अर्ज कुठे करायचा, नेमकी आपली पात्रता आहे का, वैद्यकीय, राहण्याचा आणि शिक्षणाचा असा सगळाच खर्च म्हणजे सर्वंकष विचार आपण केलेला आहे का. यांच्याकडून आपल्याला खूप काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुमची ही मतं महत्वाची आहेत आणि त्यासाठी दूरध्वनी क्रमांक 24908050 24988050 आणि मुंबईच्या बाहेरच्या प्रेक्षकांसाठी STD कोड आहे 022. कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पहिलाच प्रश्न असा, मी म्हटलं तसं इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया ही जी सगळी राष्ट्र आहेत बलाढ्य आहेत असं आपण म्हणूया, विकसित आहेत. या ठिकाणी शिक्षणाला गेलं म्हणजे काहीतरी वेगळं, सर्व गुण संपन्न किंवा खऱ्या अर्थाने बुद्धिमान असं जे लावलं जातं त्या मागचं कारण काय, असं एक म्हणजे अगदी हा बाळबोध प्रश्न आहे. आणि का जावं तिथे. माझा जो आजपर्यंतचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावरती आपण असं नक्की सांगूया आपल्या प्रेक्षकांना की आपण जेव्हा आपला देश सोडून परदेशामध्ये शिकायला जातो तेव्हा एकतर सगळी जबाबदारी आपल्या स्वतःवरती असते. आपण आपल्या पालकांपासून दूर जातो. त्यामुळे स्वावलंबी होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरुवात होते त्या प्रक्रियेला. दुसरा एक विषय असा की आपण आपल्या देशामध्ये जेव्हा शिकतो तेव्हा ते शिकत असताना आपल्याकडे शिकवणारे जे प्राध्यापक मंडळी आहे किंवा आपल्यासोबत शिकणारे जे विद्यार्थी आहे ते सगळे आपल्याच भागातले असतात. म्हणून विचारांचं आदानप्रदान जेव्हा आपण करतो तेव्हा ते मर्यादित स्वरूपामध्ये होतं.
जे माझ्याच भागातले विद्यार्थी माझ्याशी बोलणार असतील तर तेवढ्याच अनुभवांचं आदान प्रदान मी करू शकेन. परंतु जर मी परदेशामध्ये शिकायला गेलो तर परदेशामध्ये वेगवेगळ्या देशांमधले जे विद्यार्थी माझ्यासोबत शिकायला येतात त्यांच्याशी जेव्हा मी चर्चा करतो त्या विषयाशी संबंधित, तेव्हा माझं ज्ञान वृद्धिंगत होतं, माझे कौशल्य विकसित होतात. मला शिकवणारी जी प्राध्यापक मंडळी आहे ती प्राध्यापक मंडळी जर समजा वेगवेगळ्या देशांमधून आलेली असेल तर त्यांच्या देशांमध्ये त्या विषयाशी संबंधित काय वस्तुस्थिती आहे ती मला सरळ मला ती समजून घ्यायला मदत होते. हा पण एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की आपण आपल्या देशामध्ये जेव्हा शिकतो तेव्हा थिअरी जास्त शिकतो आणि प्रॅक्टिकल कमी शिकतो, असा सगळ्या विद्यार्थ्यांचा सार्वत्रिक अनुभव आहे. उलट आपण जेव्हा परदेशी शिकायला जातो तेव्हा असे अनुभव आहेत की त्यांच्याकडचे डिग्री कोर्सेस हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त आहेत. त्या ठिकाणी 50% प्रॅक्टिकल आणि 50% थिअरी असं त्यांचं कॉम्बिनेशन विभागणी असल्यामुळे तिथे जर आपण शिकलो तर आपल्याला ज्ञानासोबत कौशल्य प्राप्त करण्याची सुद्धा संधी मोठ्या प्रमाणामध्ये घेता येतं. तुमच्या बोलण्यातून 2 मुद्दे खूप छान आले. एक तर जेव्हा आपण परदेशी जातो तेव्हा तिथे जगभरातून आलेली मंडळी असतात. भारताचा विचार केला म्हणजे मी एक थोडासा मुद्दा मागे येते अशासाठी आणि मग आपण मूळ विषयाकडे जाऊया. आपल्याकडे नालंदा सारख्या महाविद्यालय म्हणजे मोठी विद्यापीठ होती जुन्या ह्याच्यामध्ये, म्हणजे संस्कृत ग्रंथांमधून आपल्याला सगळ्याचा उल्लेख सापडतो. पारतंत्र्याचा काळ गेला, काही ठिकाणी त्यावर पुटं चढली, धूळ चढली आपण असं म्हणूया. पण जसं इथे जे अद्ययावत जर पुन्हा आपण अभ्यास केला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता घडतायत त्या आपल्याकडे लिहिलेल्या आहेत संस्कृत ग्रंथांमधून असं आपल्याला जाणवतं. इथला विचार किंवा इथला अभ्यास का होत नाही असा एक मुद्दा. आणि दुसरा ज्याला तुम्ही म्हणालात की 50% प्रॅक्टिकल आणि 50% थिअरी, ह्या जो भर परदेशामध्ये असतो आपल्याकडे तिथे मुळात 18 वर्षाचं मूल झाल्यावर घराच्या बाहेरच ते पडतं, जे आपल्याकडे 30 पर्यंत मुलाला खूपदा सांभाळलं जातं. हा जो फरक आहे तो सुद्धा मला हवाय. मुळात विद्यापीठ आपल्याकडचं जे संस्कृत सनातन ज्या गोष्टी आहेत, आपण जे बोललात की आपल्या देशामध्ये सुद्धा परदेशी विद्यार्थी शिकायला यायचे, आपले विद्यापीठ सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची होती. अजूनही आपल्याकडे आपल्या ज्या IITs आणि IIM ज्या आहेत, IIT आणि IIM मध्ये फक्त भारतीय विद्यार्थी शिकतात असं नाही, तर आपल्यापेक्षा कमी विकसित राष्ट्र जी आहेत, उदाहरणार्थ बांगलादेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, तिकडे आफ्रिकन कंट्रीज असतील, कोंगो, एरिट्रिया, बाकीचे साऊथ आफ्रिका, NRI कितीतरी मुलं, तर त्या देशांमधल्या विद्यार्थ्यांची आपल्याकडे येण्याची संख्या पण खूप जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ असा, वस्तुस्थिती शेवटी अशी आहे की आपल्यापेक्षा जी कमी विकसित राष्ट्र आहे त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्याकडचं प्रगत ज्ञान तंत्रज्ञान देऊन त्यांना आपण विकसित करण्याला मदत करावी, असं साधारणतः वेगवेगळ्या देशांमध्ये कॉम्बिनेशन असतं. मग आपण जेव्हा स्वतःला विकसनशील राष्ट्र म्हणून संबोधतो भारत या नावाने, तेव्हा जी विकसित राष्ट्र आहेत, जसं आपण बोललात की अमेरिका, इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, या देशांमध्ये जी व्यवस्था आहे शिक्षणाची किंवा बाकीच्या विषयांशी संबंधित ज्ञानाची, ती आपल्यापेक्षा जास्त विकसित असल्यामुळे आपल्या भारतीय विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जावं, त्यांचं जे प्रगत ज्ञान आणि तंत्रज्ञान आहे ते शिकावं आणि ते शिकून मग आपण आपल्या देशामध्ये परत यावं. म्हणजे असं नाही की भारतातल्या विद्यार्थ्यांनीच फक्त परदेशात गेलं पाहिजे, उलट परदेशातली विद्यार्थीही भारतामध्ये अजूनही शिकायला येतात. म्हणजे नालंदा विद्यापीठाचं आपण जे इतिहासातलं उदाहरण सांगितलं ते तर खरंच आहे, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आजही अनेक IIM, IITs मध्ये आणि आपल्या भारतातल्या अनेक शिक्षण संस्थांमध्ये परदेशी विद्यार्थीसुद्धा शिकायला येतात. एक साधं उदाहरण घ्या की मुंबई आणि पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा तुम्हाला अविकसित आपल्यापेक्षा कमी विकसित राष्ट्रांमधले अनेक विद्यार्थी आज आपल्याकडे शिकायला दिसतील. तर ही व्यवस्था अशी आहे की विकसनशील राष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी विकसित राष्ट्रांमध्ये जाऊन शिकावं आणि अविकसित किंवा कमी विकसित राष्ट्रांमधल्या विद्यार्थ्यांनी विकसनशील राष्ट्रांमध्ये जाऊन शिकावं, म्हणजे मग त्यांना इथलं ज्ञान त्यांच्या देशात नेऊन त्यांच्या व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी त्यांना त्याचं शिक्षणाचा मूळ हेतू साध्य व्हावा या दृष्टिकोनातून या सगळ्या सोयी. माधव खाडीलकर यांचा कल्याण इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. परदेशामध्ये कुठच्या देशात कुठच्या क्षेत्रात शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ वैद्यकशास्त्र असेल, IT असेल, शिक्षण क्षेत्र असेल, अशा कुठच्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. आणि दुसरं म्हणजे ज्या मुलांना काही अडचणीमुळे शिक्षणाचं घ्यायचं असेल तर त्यासाठी अशा काही संस्था आहेत का की त्यामुळे त्यांना त्या परदेशी शिक्षण घ्यायला मदत करू शकतील, तर त्यांची जर माहिती दिली त्याच्यावर तर मला बरं होईल. ओके. पहिलं आपण एक खरं विषयाला सुरुवात करण्याआधीचेच हे काही प्रश्न आहेत.
कोणत्या देशामध्ये कोणत्या, असं एक ढोबळ मनाने त्यांना काय सांगाल? अमेरिका कशासाठी प्रसिद्ध आहे, का मुलं तिथे जातात, वर्षाकाठी साधारण किती मुलं जातात, असा एक अंदाज आहे? हा प्रश्न खरं म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मी बघितलं की विद्यार्थ्यांमध्ये जी चर्चा चालते, परदेशी जायचं म्हणजे अमेरिकेला किंवा इंग्लंडलाच जायचं, त्याच्या व्यतिरिक्त काही खूप जणांना माहिती नसतं. परंतु जगामध्ये वस्तुस्थिती अशी आहे की ज्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स ह्या क्षेत्रामध्ये किंवा ज्यांना मॅनेजमेंट सायन्समध्ये जायचं असेल, MBA करायचं असेल, त्यांनी अमेरिकेला प्राधान्य देण्यामध्ये काही हरकत नाही. परंतु ज्यांना हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं असेल किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असेल, त्यांच्यासाठी मात्र स्वित्झर्लंडसारखा दुसरा चांगला देश जगामध्ये नाही. एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मी कृषी क्षेत्रामध्ये शिकलं पाहिजे किंवा मला डेअरीच्या क्षेत्रामध्ये काहीतरी शिक्षण घ्यायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी डेन्मार्क आहे, नेदरलँड्स आहे, इस्रायल आहे, अशा देशांमध्ये कृषी आणि त्याच्याशी संलग्न जी वेगवेगळ्या शेती आणि दूध दुभतं त्याच्याशी संबंधित जे विद्यापीठ आहे ते अमेरिका आणि इंग्लंडपेक्षा त्या देशांमध्ये जास्त चांगले आहे, कारण त्यातली परिस्थिती पण चांगली विकसित झालेली आहे. एखाद्याला असं वाटलं की मला लॉमध्ये विधी आणि न्याय याच्यामध्ये पदवी घ्यायची असेल, तर आपल्याला माहिती असेल की हॉलंडमध्ये हेगला आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. तर आंतरराष्ट्रीय न्यायालय डेल्फ्ट युनिव्हर्सिटीला जे शिक्षण तिथे घेता येईल हॉलंडमध्ये, ते कदाचित इतर देशांमध्ये घेता येणार नाही. एखाद्याला असं वाटलं की मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये चांगली डिग्री घ्यायची आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घ्यायची आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी जर्मनी आणि जपानचा पर्याय स्वीकारायला पाहिजे. खरं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपली जी गरज आहे त्या गरजेवरती आधारित आपलं शिक्षण असलं पाहिजे, याची आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एक उदाहरण म्हणून सांगेन की चायनाची परिस्थिती आणि आपली परिस्थिती लोकसंख्येच्या बाबतीत आणि आपल्या ज्या एकमेकांच्या गरजा आहे त्या बऱ्याचशा मिळत्या जुळत्या आहे. उलट अमेरिका आणि इंग्लंडसोबत आपली तुलना करता येणं कठीण आहे. म्हणून आपल्याला असं वाटलं की मला इथल्या परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी जे शिक्षण घ्यायचं आहे ते इंग्लंड अमेरिकेत घेण्यापेक्षा जर मी चायनामध्ये जाऊन घेऊ शकलो तर कदाचित ते जास्त चांगलं. वैद्यकीय क्षेत्राचा विषय आत्ता त्यांनी जो बोललात, तर वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित मी असं सांगेन की साधारणतः ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, इंग्लंड आणि युरोपियन राष्ट्र जे आहेत, तर ह्या सगळ्या देशांमध्ये वैद्यकीय शास्त्राशी संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. फक्त प्रत्येकाने आपल्याला कुठे जाऊन आपण शिकू शकतो, आपल्याला कुठली शिष्यवृत्ती मिळू शकते ते आपण तपासलं पाहिजे. म्हणजे त्यांचा जो प्रश्न होता तो हा पण होता की ज्यांची परिस्थिती चांगली नाही त्यांनाही परदेशात शिकायचं आहे, त्यासाठी काय व्यवस्था आहे. त्यांना आपण सांगूया की इंग्लंडमध्ये शिकायला ज्यांना जायचं असेल त्यांच्यासाठी DFID शेअर्ड स्कॉलरशिप स्कीम, ब्रिटिश चिवनिंग स्कॉलरशिप, जॉईंट जपान वर्ल्ड बँक ग्रॅज्युएट स्कॉलरशिप प्रोग्राम, एशियन डेव्हलपमेंट बँक स्कॉलरशिप प्रोग्राम, कॉमनवेल्थ स्कॉलरशिप प्रोग्राम, फेलिक्स स्कॉलरशिप प्रोग्राम, असे खूप सारे वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या इंग्लंडच्या शासनाच्या वतीने दिल्या जातात. ज्यांना ऑस्ट्रेलियामध्ये शिकायला जायचं असेल त्यांच्यासाठी ऑस्ट्रेलियन लीडरशिप अवॉर्ड्स आणि ऑस्ट्रेलियन एन्डिवर अवॉर्ड हे ऑस्ट्रेलियाच्या शासनाने सुरू केलेले स्कॉलरशिपचे प्रोग्राम आहेत. ज्यांना नेदरलँडमध्ये शिकायला जायचं असेल त्यांच्यासाठी नेदरलँडच्या शासनाची नेदरलँड फेलोशिप प्रोग्रामची योजना आहे. ज्यांना न्यूझीलंडमध्ये जायचं असेल त्यांच्यासाठी न्यूझीलंड एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. आणि मला असं वाटतं की ही माहिती जर त्यांना घ्यायची असेल तर त्यांनी www.scholarshiponline.com ह्या एका वेबसाईटवरनं त्यांना सगळ्या ठिकाणची शिष्यवृत्त्यांची सगळी माहिती त्यांना सहज मिळता येईल. हा जो प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन जो आहे india.gov.in किंवा embassiesabroad.php ह्या वेबसाईटवरनं त्यांना जगातल्या कुठल्याही देशातल्या कुठल्याही विद्यापीठांशी संबंधित सगळी माहिती या वेबसाईटवरनं मिळवता येणं शक्य आहे. खरंय. आणखीन आपण अधिकाधिक आपण त्यांना आणखीनही काही वेबसाईट्स आपण दाखवूया की कशा पद्धतीने त्यांना आणखीन माहिती मिळू शकेल. महेंद्र मेहता यांचा पुणे इथून फोन आहे, बोला. मेहता, नमस्कार आपल्या दोघांना. मी महेंद्र मेहता बोलतो. माझी भाषे BCS NCS केलं होतं आणि आता इन्फोसिस मध्ये होती. आता मुंबईच्या एक प्रसिद्ध कंपनीमध्ये कामाला आहे. तर तिला एज्युकेशन दृष्टीने कुठं जावं आणि काय करावं ते जरा सांगता का? ओके. अशी फोनवरून नुसती माहिती सांगणं शक्य आहे का? की तुम्ही म्हणजे मला तुम्हाला असं विचारायचं, सल्लागार म्हणून तुम्ही काम करता, समोरच्या माणसाकडे विद्यार्थ्याकडे पात्रता आहे, तो जाऊ शकतो का, माझ्या शेजारची गेली म्हणून मला जायचंय, हे सुद्धा निकष, आणि का स्पर्धा परीक्षा द्याव्यात असंही एक मला विचारायचंय. त्यांचा जो प्रश्न आहे की त्यांच्या मुलींनी BCS आणि MCS केलं आणि आता त्यांना पुढे काय शिकायचं आहे, खरं म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत आपण त्या विद्यार्थ्यांशी स्वतः चर्चा करत नाही तोपर्यंत आपल्याला याचं उत्तर सरळ देता येणार नाही.
कारण आपण जे माहिती सांगणार आहोत ती त्यांच्या उपयोगाची असेल असं काही नाही. परंतु आता आपण ज्या वेबसाईट्स दाखवलेल्या होत्या तर त्या वेबसाईट्सवरनं त्यांनी जर माहिती घ्यायचं ठरवलं तर ही जी gradsschools.com नावाची जी साईट आहे या साईटवरती त्यांना जगातल्या 60,000 विद्यापीठांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याची व्यवस्था आहे. scholarshiponline.com आपण मगाशीच बोललो. college-university-links.com ही जी वेबसाईट आहे ही आपल्या भारतातले जे IITians आहेत त्या IITiansनी जगातली सगळी माहिती गोळा करून तयार केलेली आहे. याच्यावरती पण त्यांना जगातल्या सगळ्या विद्यापीठांची माहिती घेता येईल. आणि ही जी शेवटची साईट आहे webometrics.info ह्याच्यावरनं त्यांना जगामध्ये कुठलं विद्यापीठ कुठल्या रँकला आहे, युनिव्हर्सिटीचं रँकिंग काय असतं जगातलं हे त्यांना शेवटच्या त्या webometrics.info वरनं मिळवता येईल. तर माझा असा सल्ला आहे की त्यांच्या मुलीने ह्या सगळ्या वेबसाईट्सवरनं त्यांच्या आवडीचे कुठले कोर्सेस आहेत ते शोधावे. ह्याच्यामध्ये आपण जे आता बोललात की शेजारचा कोणीतरी जातोय म्हणून मला परदेशात जायचं आहे किंवा कोणीतरी माझं आधीचं कुठल्या तरी देशात गेलं म्हणून मला तिथे जायचं आहे, खरं म्हणजे हा कळीचा मुद्दा आहे. विद्यार्थ्यांना स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की आपण जेव्हा परदेशी शिक्षणाचा विचार करतो तो विचार करत असताना पहिला विचार आपण हा केला पाहिजे की हे शिक्षण मला का घ्यायचं आहे, कशासाठी घ्यायचं आहे. त्या क्षेत्रातलं ज्ञान आणि कौशल्य जर मला संपादन करून यायचं असेल तर आपली पहिली जबाबदारी ही आहे की आपण ज्या आता ह्या वेबसाईट्स दाखवल्या ह्या वेबसाईट्सवरनं त्यांनी प्रत्येक विद्यापीठामध्ये त्यांच्या युनिव्हर्सिटीचे कोर्स कंटेंट दिलेले असतात. एखादा कोर्स एखाद्या विद्यापीठामध्ये आहे त्याचे कंटेंट दिलेले आहे, ते कंटेंट त्यांनी बघावे आणि ते कंटेंट जर एखाद्या विद्यार्थ्याला आवडत असतील, त्याला स्वतःला जर असं वाटत असेल की हे जे सिलेबस दिलेलं आहे या कोर्सच्या सिलेबसमधनं मला पाहिजे ते ज्ञान आणि कौशल्य मिळवता येईल तर आपण त्या विद्यापीठाची निवड केली पाहिजे. मग तिथे आपलं कोणी मित्र गेलेला असो नसो तो नंतरचा विषय, परंतु केवळ कोणीतरी कुठेतरी गेलं. आपल्याकडे आजकाल अशी पद्धत झालेली की मी उदाहरणार्थ अमेरिकेत एखाद्या विद्यापीठामध्ये गेलो तर मी सगळ्यांना हे सांगत राहतो की अमेरिका इज बेस्ट कंट्री, दिस युनिव्हर्सिटी इज बेस्ट. मला जगातल्या इतर विद्यापीठांचं काहीच ज्ञान नसतं. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे की ज्या विद्यापीठात आपल्याला ज्या कोर्सला शिकायला जायचं आहे त्या कोर्सचे कंटेंट बघावे. ते कंटेंट जर आपल्याला मॅच होणार असतील, आपल्याला माहिती आहे की याच्यातनं मिळणारं ज्ञान आणि कौशल्य आपल्या कामाचं आहे, अशाच विद्यापीठांची निवड प्राधान्याने करावी. कोणीतरी काहीतरी केलं म्हणून आपण ते करावं असं करू नये. मुळात ते आपल्याला झेपणार आहे का, आपल्याला समजणार आहे का आणि त्याचा आपल्याला भविष्यात उपयोग करता निश्चित येणार आहे का 100%, तरच तो घातलेला पैसा आणि वेळ हा महत्वाचा. पण मला असं वाटतं निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे, असं प्रत्येकाची एक इच्छा असते. याकडे आपण येऊया की स्पर्धा ह्या का द्यायच्या, का या स्पर्धेत उतरायचं, ही चर्चा अशी चालू राहणार आहे. पण आपण पुन्हा एकदा घेतोय क्षणभराची विश्रांती. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. परदेशातलं शिक्षण म्हणजे सगळी जिद्द, सगळी बुद्धिमत्ता पणाला लागते असं म्हटलं जातं आणि यासाठी आपली तयारी कशी हवी हे आपल्याला सांगतायत श्री विजय परळकर. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. बोला. नमस्कार मॅडम. बोला. हॅलो. हा बोला. मॅडम 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की पूर्वी 10 वर्षापूर्वी जेवढं परदेशात जाण्याची जेवढं लोकांना आवड होती तेवढी आता आवड राहिलेली वाटतं का, किंवा याबाबत काही सध्या विसाची पण किमती वाढलेल्या आहेत त्यामुळे परदेशाच्या लोकांना सुद्धा आपल्या देशातून लोकांनी यावं असं वाटत नाही, याबाबत आपल्या मत काय आहे. दुसरा प्रश्न असा आहे की परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचा विशिष्ट प्रकारचा बँकेचा बॅलन्स तपासला जातो, ते बऱ्याच आई वडिलांना हे शक्य होत नाही, तर याबाबत आपण काय सांगू शकाल. ओके. आणि तिसरा प्रश्न असा आहे की MCA झालेला IIT मधला एखादा विद्यार्थी किंवा MSc मॅथमॅटिक्स झालेला एखादा विद्यार्थी याला परदेशात काय संधी आहे याबाबत आपण सांगू शकाल. धन्यवाद. ओके. पहिला प्रश्न, जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे का तिथले काही नियम कडक केलेले आहेत असं वाटतं? नाही, जाणाऱ्यांची संख्या मुळीच कमी झालेली नाही, उलट ती दरवर्षी वाढते आहे. अमेरिकेच्या बाबतीमध्ये त्यांनी I-20चे जे स्टुडंट व्हिसा जे मिळतात त्याच्यामधील जे नियम कडक केले त्याचं कारण असं की आतंकवादी हमले झाल्यानंतर त्यांनी परदेशातून त्यांच्या देशात येणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये कमी व्हावी हा त्यांचा उद्देश नाही, परंतु चुकीची माणसं येऊ नये आणि त्यांच्या देशाला ते घातक होऊ नये म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. अमेरिकेतल्या नोकऱ्या अमेरिकेतल्या लोकांना कमी मिळतात आणि भारतातल्या मुलांना जास्त मिळतात हे एकदा चित्र झालेलं होतं. याची प्रसिद्धी जेव्हा मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते तेव्हा असं चित्र तयार होतं की विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, पण असं मुळीच नाही. सगळ्या देशांमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या उलट दरवर्षी वाढत चाललेली आहे. दुसरा प्रश्न त्यांचा असा होता की बँक बॅलन्स, आई वडिलांना म्हणजे मूल जर परदेशी पाठवायचं तर तुमच्याकडे तेवढे बँकेत जमा असायला हवे तर तुम्ही पुन्हा स्वदेशी याल,
अशा अर्थाने एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की बँक बॅलन्स हा जो विषय नेहमी चर्चेला जातो त्याच्या मागची मूळ भूमिका काय आहे आणि ते कशासाठी लागतं हे अनेकांना माहिती नाही. एखाद्या विद्यार्थ्याला परदेशामध्ये जेव्हा शिकायला जायचं असतं तेव्हा व्हिसा देणारी जी एम्बसी आहे किंवा मुंबईतलं जे कॉन्सुलेट आहे त्यांचा असा प्रश्न असतो की त्या विद्यापीठात शिकायला जाण्याचा तुमचा जो खर्च आहे तो सगळा खर्च कोण करणार आहे. बरोबर. मग आता खर्च कुठला असतो, त्या विद्यापीठाची फी असते कोर्सची, तिथले लिव्हिंग एक्सपेन्सेस असतात, हॉस्टेल आणि मेसचा खर्च असतो, आपण जे विमानाचं तिकीट खर्च करणार आहे तो एक खर्च असतो, तिथे बुक्स आणि स्टेशनरी काही घ्यायचं काम पडलं तो एक खर्च असतो, त्या विद्यार्थ्याला कोर्सशी संबंधित त्या देशामध्ये काही फिरायचं कुठे काम पडलं तर लोकल कन्व्हेन्सचा एक असतो आणि पर्सनल एक्सपेन्सेस असतात. वैद्यकीय त्याचं हेल्थ इन्शुरन्स जे असतं त्याचं प्रीमियम कोण भरणार आहे. मग शिक्षणासाठी लागणारा हा सगळा जो खर्च आहे हा कोण करणार आहे याचं प्रूफ एम्बसीला पाहिजे असतं व्हिसा देण्याच्या आधी. म्हणून जे स्वतःच्या आर्थिक स्त्रोताच्या मार्फत शिकायला जातात, ज्यांना स्वतःचा खर्च करून शिकायला जायचं आहे त्यांना फक्त हे बँक बॅलन्स दाखवावं लागतं. परंतु आता आपण जे शिष्यवृत्त्यांची नावं सांगितली ह्याच्यातली कुठलीही एखादी शिष्यवृत्ती जर आपल्याला मिळालेली असेल तर त्या शिष्यवृत्तीच्या पत्रावरती लिहिलेलं असतं की ह्या शिष्यवृत्तीमध्ये हा खर्च सगळा समाविष्ट आहे. ते पत्र जर आपण नुसतं व्हिसा ॲप्लिकेशनला लावलं तर आपल्याकडे कुठल्याही बँक बॅलन्सची अजिबातच आवश्यकता नाही, हे आपण सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे. हा गैरसमज आपण असा ठेवू नये की प्रत्येकाला परदेशी जायला बँक बॅलन्स लागतंच. ज्यांना शिष्यवृत्ती मिळते त्यांना बँक बॅलन्सची काहीही आवश्यकता नाही, ज्यांना स्वतःच्या खर्चाने जायचं आहे त्यांना मात्र ते बँक बॅलन्स दाखवावं लागतं. हा फरक आपण लक्षात घेतो. ती शिष्यवृत्ती मिळवायची कशी याच्याकडे आपण येऊया, पण तत्पूर्वी मृदुला देशवंडीकर यांचा पुणे इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा बोला. माझे 2 प्रश्न आहेत. असं म्हटलं जातं की आपल्याकडे म्हणजे हा थोडासा वेगळा प्रश्न आहे पण याच्याशी रिलेटेड आहे की प्राथमिक शिक्षणामध्ये आपल्या इथे थोडंसं पुस्तकी ज्ञानावर आणि असा भर दिला जातो आपल्या देशामध्ये, असं म्हणलं जे जातं ते कितपत खरं आहे आणि याच्यामध्ये जर काही बरेचसे बदल करण्यात आले अभ्यासक्रमामध्ये तर आपण कम्पीट करू शकू का परदेशातल्या शिक्षणाशी, असा एक प्रश्न आहे. आणि दुसरा असा प्रश्न आहे की परदेशामध्ये मी पाहिलं की तिथे स्किल डेव्हलप होण्यासाठी खूप लहानपणापासून प्रयत्न केले जातात. म्हणजे प्राथमिक लेवलला सुद्धा एखाद्या विद्यार्थ्यामध्ये एखाद्याचं स्किल आहे कलेविषयी किंवा इतर कुठच्याही गोष्टीमध्ये रस असेल तर ते वाढवण्याकडे शाळा मदत करते. तर असं काही आपल्याकडे येणं शक्य आहे का किंवा आपल्या शिक्षणामध्ये काय दोष आहेत हे सर तुम्ही सांगू शकाल का? धन्यवाद. हा खरं तर हा प्रश्न खरं तर खूप वेगळा आहे आणि याच्यासाठी वेळ कमी पडणार आहे. आपला जो आता अगदी 2 वाक्यात त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊन आपण आपल्या विषयाकडे वळूया. एक महत्वाचा भाग असा म्हणजे आपलं शिक्षण आणि त्यांचं शिक्षण, त्यांनी स्वतः सांगितलं की आपल्याकडे थिअरी जास्त आहे आणि प्रॅक्टिकल कमी आहे. ती वस्तुस्थिती आहे, ती आपल्याला बदलवता येणार की नाही ते आपल्या हाती नाही, आपण ऑथॉरिटी नाही. परंतु एक मात्र मी निश्चित सांगेन की अद्ययावत तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतोय, एक उदाहरण घ्या की मी 1996 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला जी स्कॉलरशिप दिली ती त्यांनी त्यांच्या बँकेमध्ये डिपॉझिट करून आम्हाला ATM कार्ड दिलेलं होतं. म्हणजे ATM कार्ड बँकेचं मी 1996 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये वापरलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण किती मागे आहोत. आता आपल्याकडे ते सुरू झालं, हा भाग वेगळा आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना जे अद्ययावत तंत्रज्ञान लागतं सगळं करण्यासाठीचं, त्याच्यासाठी ते देश खूप आपल्यापेक्षा पुढे आहेत. म्हणजे ज्याला आपण एक भौतिक संरचना म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटचे म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतो, त्याच्यासाठी जो खर्च लागणार आहे एवढा खर्च करण्याची आज आपल्या देशाची आज परिस्थिती नाही. त्यामुळे पुढे कधी भविष्यात होईल परिस्थिती नाही का इच्छा नाही, ही मानसिकता तयार करणं. अर्थात हा विषय मग वेगळा होतो. इच्छा पण नाही आणि परिस्थिती पण नाही, दोन्ही भाग आहे. मी खूप ठिकाणी पाहिलं की अनेक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये त्यांना असं वाटतं की आपण हे केलं पाहिजे. पण आता परदेशातले विद्यापीठं हे का करू शकतात की परदेशातल्या विद्यापीठांना त्यांच्या शासनाचा पतपुरवठा आहे. आपल्याकडे आपण जे प्रायव्हेटायझेशनचं आणलं ते इन्स्टिट्यूटला स्वतः करायचं आहे. त्यामुळे इच्छा नाही हा पण एक भाग आहे, कारण आपला तो आउटलुकच नाही. आपल्याकडे अजूनही शिक्षणाच्या माध्यमातून फक्त मला चांगली नोकरी मिळावी आणि मी मोठं व्हावं हाच फक्त विषय आपण नेहमी बघतो सगळीकडे चर्चा करताना. उलट परदेशातली शिकलेली माणसं जेव्हा चर्चा करतात तेव्हा त्यांचा दृष्टिकोन हा असतो विचार करण्याचा की माझ्या ज्ञानामुळे, माझ्या कौशल्यामुळे मी ज्या व्यवस्थेसाठी काम करणार आहे ती व्यवस्था कशी मजबूत करता येईल. ही मानसिकता महत्वाची, ही मानसिकता जास्त खूप महत्वाची. आणि म्हणूनच परदेशी शिक्षण का घ्यायचं त्या मागचं सुद्धा ही एक भूमिका. मला त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की आपण त्यांच्याशी तेवढी कॉम्पिट किंवा स्पर्धा करू शकतो का, हा भाग वेगळा. मला असं विचारायचंय का तिकडे 2 प्रकार असतात. नोकरी भिमुख ज्याला आपण म्हणूया की तिकडचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला पटकन नोकरी मिळणार आहे का व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे, या दृष्टिकोनातून कोर्सेस कसे निवडावेत किंवा तशा स्वरूपाचे असतात का,
तर मग आपल्याशी जी स्पर्धा आहे आपल्या शिक्षणाशी ती आपल्याला कळू शकेल. खरं म्हणजे शिकायला जाणं ते भारतातलं असो की परदेशातलं असो, आपण ज्या कोर्सला शिकायला जातो आहे, एक विशिष्ट प्रकारची डिग्री घेतल्यानंतर विशिष्ट प्रकारचा व्यवसाय किंवा विशिष्ट प्रकारची नोकरी मिळेलच असं कुठेही सांगता येणार नाही. आपल्या भारतामध्येही असं कधी निश्चित सांगता येत नाही. फक्त फायदा हा होतो की आपण एखाद्या विशिष्ट कोर्सला जेव्हा परदेशामध्ये शिकायला जातो तेव्हा जगामध्ये उपलब्ध असलेलं जे संबंधित ज्ञान आणि कौशल्य आहे ते आपण जर आत्मसात केलं तर मग आपण आपल्याकडे आल्यानंतर किंवा तिकडे जर एखाद्याला नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल तर जेव्हा कॉम्पिटिशनमध्ये आपण येतो तेव्हा आपलं ज्ञान आणि आपलं कौशल्य विकसित झालेलं असल्यामुळे आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ ठरतो आणि मग त्या आधारावरती आपल्याला संधी मिळण्याची शक्यता मात्र जास्त निर्माण होते. परंतु असं निश्चित सांगता येणार नाही की हे केल्याने हे मिळतंच, हे केल्याने असं रेडीमेड नसतं. कारण नुसत्या डिग्री सर्टिफिकेटवरती किंवा एखाद्या विशिष्ट विद्यापीठातून आपण MBA केलं किंवा काही केलं म्हणजे काहीतरी मिळतं असं कधीच होत नाही. प्रत्येकामध्ये जे पर्सनल ॲटिट्यूड असतात, पर्सनल स्ट्रेंथ आणि विकनेसेस असतात त्याचा खूप मोठा रोल असतो या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. म्हणून विद्यार्थ्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला मिळणारी जी डिग्री आहे नुसत्या त्या डिग्रीच्या भरवशावरती आपण अवलंबून राहू नये. आपल्यातले जे सुप्त गुण असतात, जे दुर्गुण पण असतात काही, तर त्याचं आपण ते ओळखणं, आत्मावलोकन करणं आणि त्याच्यातनं आपण मग काय मिळवायचं ते आपण ठरवणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही खूपदा बघा की अनेक माणसांनी काही न शिकता सुद्धा अनेक गोष्टी मिळवलेल्या आहेत आणि अनेकांना शिकून सुद्धा अनेक गोष्टी मिळालेल्या नाहीत. हे स्पष्टपणे दाखवतं की नुसत्या डिग्री सर्टिफिकेटने किंवा नुसत्या त्या कोर्सने आपल्याला आयुष्यात काहीतरी मिळतं हा इतका संकुचित दृष्टिकोन आपण ठेवून चालत नाही. आपल्यातले जे पर्सनल स्ट्रेंथ आणि विकनेसेस असतात त्याच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आपली संस्कृती महत्वाची. याच्यासाठी रामदासांनी, समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की आपणच आपल्याला आधी ओळखायला शिकलं पाहिजे, हे त्यातलं महत्वाचं. वैशाली नवले यांचा खारघर इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो, बोला. माझी मुलगी 8th स्टँडर्ड मध्ये आहे. बरं. ती स्टेट बोर्डला आहे, तर त्याच्यामुळे काही असं म्हणजे फरक पडतो काही हे करायला, कुठे बाहेर गावी वगैरे पाठवायचं असेल तर. म्हणजे आतापासून आम्ही काय काय तयारी करायची मुलांच्या ह्याच्यासाठी. आता आम्ही इकडे बघतो तर काही म्हणजे क्लासेस वगैरे उपलब्ध नाहीये, तर म्हणजे कशा पद्धतीने आम्ही तयारी करू शकतो. खरं तर मुलगी फक्त 8वीला आहे, पण विचार त्यांचा चांगला आहे की जर पाठवायचं तर नियोजन करणं, ही जी जाणीव आहे ही खूप महत्वाची आहे. म्हणून मला असं विचारायचं आहे, अर्ज करायचा आहे, मला शिकायचं आहे 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर, तर मी तयारी कुठून कशी सुरुवात करायची, काय मला हवंय हे ओळखायचं कसं? एक महत्वाची गोष्ट त्यांनी जे सांगितलं की ती स्टेट बोर्डाची विद्यार्थिनी आहे, तर त्याचा काही फरक पडतो का? त्याचा अजिबातच कुठे फरक पडत नाही. आपण स्टेट बोर्डाचे असलो काय, CBSEचे असलो काय किंवा ICSEचे असलो काय. तुमच्या माहितीसाठी सांगतो की नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचा एक विद्यार्थी आता इंग्लंडमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये PhD करतो आहे. म्हणजे मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी सुद्धा परदेशात जाऊन शिकू शकतो, हे पण खरं आहे. त्यामुळे आपण इथले कुठले विद्यापीठात शिकलो, कुठल्या बोर्डात शिकलो त्याचं फारसं महत्त्व नाही. दुसरं की 12वी नंतरचे जे कोर्सेस आहेत, ज्याला आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस म्हणतो, त्याच्यासाठी परदेशामध्ये शिष्यवृत्त्या मिळण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे ज्यांची आर्थिक परिस्थिती स्वतःची चांगली असेल त्यांनीच 12वी नंतरच्या शिक्षणाचा प्राधान्याने विचार करावा, हे एक महत्त्वाचं. आणि जर तयारी करायची असेल तर आपण ज्या आता वेबसाईट्स दाखवल्या त्या वेबसाईट्सवरनं त्यांनी माहिती घ्यावी आणि त्या माहितीच्या आधारावरती कुठल्या विद्यार्थ्याला कुठल्या क्षेत्रामध्ये शिकायला जायची इच्छा आहे त्याच्याशी संबंधित माहिती गोळा करण्याचं काम त्यांनी आतापासून करायला हरकत नाही. ग्रॅज्युएशन नंतरच्या म्हणजे पदवी नंतरच्या ज्या तिथल्या परीक्षा आहेत किंवा जे कोर्सेस आहेत याकडे आपण येऊया आणि मग त्यासाठी एक वर्षभर आधीपासून कशी कशी तयारी करायची याकडे पण आपण येऊया. पण तत्पूर्वी मंजुळा शेणाई यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला. मला असं विचारायचंय की परदेशी शिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांना परत सुदैवाने परत आला तर त्यांना खूप स्कोप असतो, म्हणजे त्याच्याबद्दल काही शंका घेण्याची चान्सेसच नाही. पण वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर बाहेर आता जास्त करून मुलींना समजा प्रपोजल तिकडे आले किंवा काय, तर परत ती लोक जेव्हा तिथे सेटल व्हायलाच लागणार, नवरा तिकडे आहे म्हटल्यानंतर, तेव्हा परत ते USMLE जाऊन परत तेवढा पूर्ण कोर्स तिथला करावा लागतो. ह्याचं नेमकं कारण का, आपल्या ह्याला व्हॅल्यू का नाही तिकडे, त्याच्याबद्दल जरा सांगाल का? धन्यवाद. ओके, आपला प्रश्न चांगला आहे. तिथे गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन मिळवावं लागतं किंवा त्या सगळ्याच परीक्षा द्याव्या लागतात, इंग्रजीची असेल आणखीन कोणती असेल, असं का? हा दोघांमधला फरक का? प्रश्न तुमचा चांगला आहे, आपल्या प्रश्नाला निश्चित उत्तर मिळणार आहे. पण तत्पूर्वी आपण घेतोय क्षणभराची विश्रांती.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला एम हायर म्हणजे ध्येय आपलं उच्च आहे का, आणि आपल्या शिक्षणाने आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे, इतरांच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे, हेही आपण जाणून घेतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री विजय परळकर. खूप प्रश्न आहेत. मंजुळा शेणई यांचा प्रश्न होता की आपल्याकडचं शिक्षण आणि त्यांच्याकडचं शिक्षण फरक पडतो, तिथे गेल्यावर सगळ्या टेस्ट तुम्हाला द्याव्या लागतात अशी त्यांची तक्रार आहे. असं का, म्हणजे आपल्याला तिकडची पद्धत वेगळी आहे का आपल्याला कमी लेखलं जातं? आपल्याकडच्या कोर्सेसला कमी लेखलं जातं अशातला भाग नाही. पण मी पहिले सांगितलं की आपल्याकडच्या ज्या वर्किंग सिस्टम्स आहे, आपण ज्या व्यवस्थेमध्ये काम करतो, आपल्या गरजा वेगळ्या, आपल्या पद्धती वेगळ्या, तशा त्यांच्या गरजा आणि त्यांच्या पद्धती वेगळ्या. विशेषतः वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित जेव्हा त्यांच्या त्या वर्किंग सिस्टम्समध्ये आपले विद्यार्थी जातात पदवी घेऊन इथली, तेव्हा त्यांना ही काळजी घ्यावी लागते की आपल्याकडे उदाहरणार्थ आता आदिवासी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जे वेगवेगळे रोग आहे किंवा आपल्याकडे जे प्राथमिक आरोग्य केंद्र चालतात, तशा प्राथमिक आरोग्य केंद्र चालवण्याची त्यांच्याकडे मुळीच गरज नाही. कारण त्यांच्याकडे मॉस्किटोज म्हणजे मच्छर किंवा माशा किंवा हा जो सगळा प्रकार आहे गलिच्छपणा असं काही नाही. मग त्यांच्याकडच्या ज्या पद्धती आहे त्या पद्धतींना आपल्याकडच्या पदवीधरांनी अनुरूप असं तयार व्हावं, तिथल्या सगळ्या सिस्टीम त्यांनी समजून घ्याव्या, याच्यासाठी त्यांना तिथल्या परीक्षा द्याव्या लागतात. याचा अर्थ असा नाही की आपल्या पदवीला ते कमी लेखतात. उलट आपली पदवी चांगली आहे म्हणून ते निदान आपल्याला परीक्षा देण्यासाठी तरी मान्यता देतात. हे आपण थोडक्यात त्यांच्या पद्धतींना आपण अनुरूप असं तयार होणं हा त्यांचा खरा उद्देश असतो परीक्षा घेण्याचा मागचा. निलिमा करंदीकर यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. नमस्कार. बोला. निलिमा करंदीकर चेंबूरून बोलतेय. मला असं म्हणायचंय की आपल्याकडची विद्यापीठ कोणत्याही बाबतीत कमी नाहीये. अगदी बरोबर सरस आहेत. कारण पूर्वी सुद्धा वैद्य होते आणि नामांकित वैद्य होते, आणि आता परदेशामध्ये आधी पैसे दाखवा, मग परदेशात जाऊन डॉक्टर होतात आणि इकडे येऊन मग पैसा ओढवून घेतात. कारण हे पैशाचं शिक्षण त्यामुळेच मिळतं असं मला वाटतं. आपल्याकडे अजूनही चांगले डॉक्टर किंवा हे होऊ शकतात, तर इथंच आपण का हे करू नये, परदेशाचीच वारी का करायला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? निलिमाताईंचं म्हणणं बरोबर आहे. पण आपण हेही बघतो, एखाद्या डॉक्टरच्या डिग्रीच्या बाजूला जर काहीतरी लंडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका असेल तर आपला विश्वास पटकन बसतो. हेही तितकंच खरंय. आज त्या डॉक्टरचा अनुभव विश्व, त्याचा अभ्यास किती महत्वाचा आहे, किती मोठा आहे, किती व्यापक आहे, आणि तो किती सक्सेस आहे, यशस्वी आहे, हेही पाहिलं जातं. त्यासाठी त्या डिग्र्या महत्वाच्या किंवा पदव्या महत्वाच्या असतात. आपण आपल्या मूळ पदाकडे येताना प्रवेश अर्ज, ग्रॅज्युएशन नंतर जर मुलांना पदवी शिक्षण घेतल्यानंतर तिकडे जायचंय तर प्रवेश अर्ज, तो मार्ग नेमका कसा आहे, काय तयारी ठेवायला हवी? आणि करंदीकरांच्या प्रश्नानं पण मला वाटतं आपण त्यांना एक छोटंसं उत्तर द्यायला हरकत नाही की आपल्याकडचा वैद्य होता, तो चांगला तपासायचा, बिना पैशाने तपासायचा. आता खूप सगळ्या टेस्ट आल्या, पैसे लागतात वगैरे, सगळं खरं आहे. पण आपण दुसरी बाजू लक्षात घेतली पाहिजे की उदाहरणार्थ आपल्याकडे स्वाईन फ्लू आला, स्वाईन फ्लूसाठीच्या टॉमीफ्लू नावाच्या गोळ्या तयार झाल्या, त्याचं संशोधन आपल्याकडे झालेलं नाही. त्या गोळ्या अजूनही फ्रान्समध्ये बनतात, त्याचं पेटंट अमेरिकेकडे आहे. त्या गोळ्या फ्रान्समधनं आपल्याला इम्पोर्ट कराव्या लागतात आणि म्हणून आपल्याकडे स्वाईन फ्लू आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे जगामध्ये सगळी माणसं एकमेकांशी निगडीत आहेत. म्हणजे आपलं चांगलं त्यांचंच वाईट, त्यांचं चांगलं आपलं वाईट हा विषय नाही. परंतु काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपलं चांगलं असेल, काही गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांचं चांगलं असेल, असा आपण एक संतुलित दृष्टिकोन ठेवून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे परदेशातल्या शिक्षणाची तेवढंच आपण फक्त घेतलं पाहिजे, सगळं घेण्याची आवश्यकता नाही. एक उदाहरणार्थ आयुर्वेदिक शास्त्र शिकायचं असेल तर आयुर्वेदिक शास्त्र शिकायला परदेशात जाण्याची गरज नाही, कारण ती आपल्या संस्कृतीची देण आहे. उलट मी म्हणेल की आपलं आयुर्वेदिक शास्त्र आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता विकसित करायला हवं की परदेशातले विद्यार्थी इथं येऊन शिकायला लागले पाहिजे. जसं आपल्याकडचा योगा आता परदेशामध्ये खूप चांगला ग्लोबल झाला, फेमस व्हायला लागला. तर त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही चांगलं काही वाईट ते चालायचंच. प्रवेश अर्ज, प्रवेशाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सगळ्यात आधी प्रत्येक देशाचा जो दूतावास आहे दिल्लीला, त्या दूतावासातल्या फर्स्ट सेक्रेटरी, डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शन यांच्याकडनं त्या देशामध्ये त्या विषयाशी संबंधित कोणते विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांची माहिती मागवली पाहिजे. ती माहिती मोफत मिळते, त्याला पैसे लागत नाहीत. दुसरी गोष्ट अशी की ती माहिती मिळाल्यानंतर त्या विद्यापीठांचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ॲडमिशनचे ते आपण डाउनलोड करून घेतले पाहिजे किंवा त्यांना ईमेल करून मागितले पाहिजे किंवा पत्र टाकून मागितले पाहिजे. मग हे प्रवेश अर्ज आपल्याकडे आले की त्याला 3 महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात. एक असतं शिफारसपत्र, ज्याला आपण रेकमेंडेशन लेटर म्हणतो. इथला विद्यार्थी आपल्याकडे ज्या विद्यापीठात शिकतो आहे त्याला शिकवणाऱ्या कुठल्या तरी 2 प्राध्यापकांचं रेकमेंडेशन लेटर लागतं.
ते रेकमेंडेशन लेटर तयार करताना त्यातले वेगवेगळे मुद्दे कुठले, तो विद्यार्थी काय शिकला, अभ्यासाच्या व्यतिरिक्त काय शिकला, त्याचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहे, तो तिथला जो कोर्स आहे तो त्याच्याशी कसा निगडित आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असल्या पाहिजे. त्याची गुणवत्ता, प्रत्येक विद्यापीठ विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारतं की तुम्ही आमच्याकडे ह्या कोर्सला शिकायला का येऊ इच्छिता, त्याचं जे उत्तर तयार केलं जातं त्याला म्हणतात स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज तयार करत असताना त्यांच्या विद्यापीठाची स्तुती करण्याची मुळीच आवश्यकता नाही. ती त्यांना माहिती आहे. आपण इथे जे शिकलो, इथल्या शिक्षणाचं आणि त्यांच्याकडे आपल्याला जे शिकायला जायचं आहे त्या शिक्षणाचा एकमेकांशी काय संबंध आहे, त्याच्यातनं आपलं जे पुढचं प्रोफेशनल करिअर आहे, आपलं भवितव्य आहे, ते आपण कसं चांगलं करू शकतो, एवढं फक्त त्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये लिहिणं गरजेचं आहे. आणि तिसरं डॉक्युमेंट असतं टेस्टिमोनियल ऑफ इंग्लिश प्रोफिशियन्सी. हे कशासाठी की ज्या विद्यार्थ्यांना टोफेल आणि IELTSची परीक्षा द्यायची नसेल, ज्यांना असं वाटतं की माझ्या इंग्लिशवरती माझा कॉन्फिडन्स आहे, म्हणजे माझं इंग्लिशमध्ये मी इथे जे काही शिकलो ते सफिशियंट आहे मला तिथलं शिक्षण घेण्यासाठी, अशा विद्यार्थ्यांनी त्या विद्यापीठाला एक टेस्टिमोनियल ऑफ इंग्लिश प्रोफिशियन्सी ज्युनियर कॉलेज किंवा त्यांच्या हायस्कूलच्या लेटर हेडवरती तयार करून पाठवायचं आहे. हे 3 डॉक्युमेंट तयार करून आपण तिकडे पाठवले की मग त्यांच्याकडनं आपल्याला ॲडमिशन लेटर येतात. या सगळ्यासाठी म्हणजे ही सगळी कागदपत्र जमवणं, देणं, पाठवणं याच्यासाठीचा कालावधी साधारण किती लागतो? साधारणतः एक 3 ते 4 महिने वेळ लागतो. कारण खूपदा असं होतं की आपल्याला ज्या लेक्चररचं रेकमेंडेशन लेटर घ्यायचं आहे ते सुट्टीवरती असतात 8 दिवस. आपल्याला जेव्हा लेटर हेड पाहिजे असतं तेव्हा ते म्हणतात की लेटर हेड आम्ही देऊ शकत नाही, आमचे प्रिन्सिपॉल देतील. मग प्रिन्सिपॉलकडे जा, अप्लिकेशन करा, त्यांच्याकडनं घ्या, त्याचा प्रिंटआउट काढा, त्याचं टेक्स्ट तयार करा. आणि हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांनी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आधीच्या विद्यार्थ्यांनी हे सगळं जे तयार करून ठेवलेलं आहे त्याचा अजिबात संदर्भ घेण्याची आवश्यकता नाही. त्यांनी स्वतःला जे अप्लिकेबल असेल ते ओरिजिनल सगळं लिहिलं पाहिजे. ओरिजिनॅलिटी ऑफ इंटरप्रिटेशनला खूप महत्त्व आहे. अमेरिकेमध्ये प्लेगरिझमच्या ज्या टेस्ट झाल्या त्या टेस्टमध्ये आपले भारतातले अनेक विद्यार्थी फेल झाले, कारण थेसिस डुप्लिकेट कॉपी करून आपल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले होते. तर ही गोष्ट टाळली पाहिजे. ओरिजिनल जे आपण लिहितो ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही इंटरनेटवरून 10 पेजेस डाउनलोड करत बसण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही 4 ओळीमध्ये लिहून पाठवा, ते आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. झेरॉक्सला महत्त्व नाही. झेरॉक्सला Ctrl+C आणि Ctrl+V पासून सावध राहिलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. स्वतःचं दाखवा, स्वतःची ओळख दाखवा, हे महत्त्वाचं. किशोर नगरकर यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो, बोला. परदेशी जाऊन माझ्या मते शिकायला काही हरकत नाही, पण तसे करताना स्वतःची भारतीय संस्कृती कशी जपता येईल, कारण भारतीय संस्कृतीमुळे आपल्याला कळतं की जीवनाचा हेतू काय आहे. तर हे कसं काय आपल्याला करता येईल ते सांगावं. आभारी आहे. हेतू, स्वतःचा सुद्धा शिकण्याचा हेतू काय असावा? म्हणजे आता हे मला कळलं की मला परदेशात जायचंय, मला त्याच्यामध्ये उच्च शिक्षण घ्यायचंय, मला काहीतरी वेगळं अनुभव विश्व माझं व्यापक करायचंय, अभ्यास करायचंय, ज्ञान मिळवायचंय. हे जेव्हा सगळं होतं तेव्हा अर्जापर्यंत आपण आलो, त्याच्यानंतरची प्रक्रिया काय असते? नेमकं ते विद्यापीठ निवडणं ह्याला किती महत्व आहे? आपण जे मगाशी बोललो की विद्यापीठ निवडत असताना केवळ कोणीतरी अमेरिकेला, इंग्लंडला जातं म्हणून आपण निवडण्याची गरज नाही. आपल्याला कुठल्या क्षेत्रात शिकायचं आहे, त्या क्षेत्रातलं अद्ययावत ज्ञान कुठल्या देशात उपलब्ध आहे त्याची आपण पहिल्यांदा माहिती मिळवली पाहिजे. आणि ती मिळाल्यानंतर आता जी आपण प्रवेश प्रक्रिया सांगितली की अप्लिकेशन फॉर्म मागणे विद्यापीठांना, आणि ते भरत असताना हे रेकमेंडेशन लेटर, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि टेस्टिमोनियल तयार करून त्यांना पाठवणे. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही विद्यार्थी, बहुतांशी विद्यार्थी GRE, टोफेल, IELTS आणि GMAT ह्या परीक्षा पास करून परदेशामध्ये जातात. अनेक विद्यार्थ्यांना हे माहिती परीक्षा कशासाठी घेतल्या जातात. एखाद्या विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञान मिळवलं म्हणजे त्याची जी मॅच्युरिटी लेवल आहे ती विकसित झालेली असते तसं नाही. मग त्याला अभ्यासाच्या व्यतिरिक्त, म्हणजे पुस्तकी ज्ञान प्राप्त करण्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं किती ज्ञान आहे हे चेक करण्यासाठी GRE नावाची परीक्षा घेतली जाते. एखाद्या विद्यार्थ्याचं इंग्लिशवरती किती प्रभुत्व आहे हे तपासण्यासाठी IELTS आणि टोफेलच्या परीक्षा घेतल्या जातात. काही विद्यार्थ्यांनी जर त्या विद्यापीठांना हे कळवलं रेकमेंडेशन लेटरच्या मधून, स्टेटमेंट ऑफ पर्पजमधून आणि टेस्टिमोनियल ऑफ इंग्लिश प्रोफिशियन्सीमधून, तर अशा परीक्षांमधून त्यांना सवलतसुद्धा मिळते. म्हणजे ह्या परीक्षा न देताही परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मग एकदा हे झालं की विषय येतो परत खर्चाचा, की ॲडमिशन तर मिळाली पण आता हा खर्च सगळा कुठून करायचा. तर अमेरिकेच्या व्यतिरिक्त जे बाकीचे देश आहेत, जसं आपण त्या देशांच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या सांगितल्या, त्या शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करावे लागतात. ते अर्ज करत असताना त्यांच्या देशाची जी एम्बसी आहे दिल्लीला, त्या एम्बसीमध्ये ते अर्ज सादर करायचे असतात. त्याच्यामध्ये काही प्रश्न असतात विचारलेले. एक महत्त्वाचा प्रश्न हा असतो की आमच्या देशातलं, ह्या क्षेत्रातलं नवीन ज्ञान आणि कौशल्य संपादन करून तुम्हाला काय फायदा होणार आहे.
मग अशा वेळी विद्यार्थ्यांनी एक काळजी घेतली पाहिजे की सरळ सांगितलं पाहिजे आपण आपल्या लिखाणामधनं की तुमच्या देशातलं अद्ययावत ज्ञान घेऊन मला माझ्या देशात परत यायचं आहे आणि माझ्या देशामधली जी परिस्थिती आहे ती मला दुरुस्त करायची आहे, म्हणजे पुढच्या पिढ्यांना त्याचा फायदा होईल. ह्याच आधारावरती फक्त शिष्यवृत्त्या दिल्या जातात. एखाद्याने जर म्हटलं की मला विशिष्ट डिग्री घेऊन मला एखाद्या विशिष्ट कंपनीचं CEO किंवा मॅनेजिंग डायरेक्टर व्हायचं आहे आणि मला माझ्या आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे, मला तुमच्याच देशात सेटल व्हायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी जगामध्ये कुठेही स्कॉलरशिप दिली जात नाही. नाकारू शकतात ते. नाकारू शकतात म्हणण्यापेक्षा त्या स्कॉलरशिपचा त्यांचा तो पर्पजच आहे की तुम्ही विकसनशील राष्ट्रातले विद्यार्थी विकसित राष्ट्रामधलं ज्ञान संपादन करून आल्यानंतर तुम्ही त्या विकसित राष्ट्रामध्ये स्वतःचा विकास करण्याच्या ऐवजी तुमच्या देशात परत जाऊन तुमच्या देशातली परिस्थिती तुम्ही विकसित केली पाहिजे, हाच मुळात उद्देश आहे शिष्यवृत्ती देण्याचा. तर शिष्यवृत्त्यांचे अर्ज भरत असताना ही एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याच्यासाठी पण रेकमेंडेशन लेटर लागतात, एक स्टेटमेंट ऑफ पर्पज लागतं. दुसरा एक प्रश्न त्यांचा असा असतो की तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळाली आणि तुम्ही शिकून मोठे झालात तर तुम्ही समाजाला याचा काय उपयोग करून देऊ शकता तुमच्या वैयक्तिक प्रोफेशनल करिअरच्या व्यतिरिक्त, तर आपल्याला ते पण सांगता आलं पाहिजे. मग अशा ठिकाणी काही विद्यार्थी जे असतात ते सोशल वर्कचे चांगले उदाहरणं देतात की मनमोहन सिंग परदेशामध्ये शिकले, अमर्त्य सेन परदेशामध्ये शिकले, परंतु त्यांनी आपल्याच देशातल्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते त्यांनी इथे अप्लिकेशन केलं, त्याचं इथे अप्लाय केलं ते नॉलेज, आणि म्हणून त्यांच्या ज्ञानाला मोठी एक उंची प्राप्त झाली. तर आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की शिष्यवृत्त्या मिळवण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्यामध्ये सोशल ॲटिट्यूड असेल, आपल्याला इतरांसाठी काही करण्याची इच्छा असेल तरच त्या दिल्या जातात. आणि मग त्या शिष्यवृत्त्या मिळाल्यानंतर प्रोसेस असते व्हिजाची. व्हिजासाठी मी मगाशीच सांगितलं की आपल्याला त्यांच्या देशामध्ये कुठे जायचं आहे, कशासाठी जायचं आहे, किती कालावधीसाठी जायचं आहे ते आपल्या ॲडमिशन लेटरवरती लिहिलेलं असतं. तुमचा तिथला सगळा खर्च कोण करणार आहे, तर तो खर्च जर आपल्या शिष्यवृत्तीच्या पत्रामध्ये लिहिलेला असला तर आपल्याला व्हिजा मिळण्यामध्ये काही फारशी अडचण येत नाही. आमचे असे अनुभव आहेत की ज्या विद्यार्थ्यांना परदेशातली शिष्यवृत्ती मिळते त्या देशांचे जे इथे कॉन्सुलेट आहेत किंवा एम्बसी आहे त्यांच्या मार्फतच त्यांना इन्व्हिटेशन येतं आणि त्यांना व्हिजा प्रोसेसमध्ये काही फारशी अडचण येत नाही, कारण त्यांना माहिती असतं की आपल्याच देशाने यांना स्कॉलरशिप दिलेली आहे, आपल्या शासनाने यांना स्कॉलरशिप दिलेली आहे, ते त्यांना इलिजिबल समजतात आणि मग त्यांना व्हिजा लवकर मिळतो. हे सगळं प्रोसिजर होण्यासाठी पुन्हा मला असं विचारायचं आहे किती दिवसाचा कालावधी हेही, आणि जर एखाद्याकडे पात्रता नसेल म्हणजे त्याला त्या वेळेला उत्तरं देता आली नाहीत किंवा कळली नाहीत कशी द्यायची किंवा खरोखर त्याची बुद्धिमत्ता तेवढी नसेल आणि त्याला जायचंय, तर ती पात्रता मिळवून देण्यासाठी तुमच्यासारख्या मंडळींचा किती उपयोग होतो याकडे आपण येऊया. पण तत्पूर्वी आपण घेतोय पुन्हा एकदा क्षणभराची विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. 16 वर्षाच्या पुढे ज्यांना शिकायची इच्छा आहे अशांसाठी परदेशामध्ये किती आणि कुठे कोणत्या कोणत्या संधी आहेत हे आपण जाणून घेतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री विजय परळकर. ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. आपण शनिवारसाठीचा विषय जाणून घेऊया. स्त्री परिचय या अंतर्गत सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी यांच्याशी आपण सुसंवाद साधणार आहोत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील शुभांगी गोडबोले. कार्यक्रम पाहायला विसरू नका. पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे वळताना दिलीप खन्ना यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो हॅलो. दोघांना नमस्कार. नमस्कार. विषय असा आहे, तुमचा विषय चांगला आहे पण याच्याविषयी परदेशात शिक्षणाची जायची गरज नाही, ते शिक्षण आम्ही त्याच देशातील शिक्षण संस्थेशी टायअप करून तुम्हाला देऊ, अशा काही जाहिराती येतात. आणि मग जे मध्यमवर्गीय आहेत त्यांच्याकडे पैसे नाही, ते म्हणतात अरे तिकडे कशाला जातो, त्यांनी इकडे संस्था काढली आहे, दोघांनी हे केलंय तर तू तिकडे जा, असे वडील सांगतात. पण त्यांनी तो खरोखर तिकडे तसं पार्टनरशिप केली आहे का, टायअप केलं आहे का, हे कसं शोधायचं. आणि आयुष्याची वर्ष फुकट जातील आणि आर्थिक फसवणूक होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी प्रश्न विचारलाय. बरोबर. आपण या प्रश्नाकडे येणारच होतो. अनेक एजंट असतात, अनेक ऑफिसेस आपण पाहतो की अशा गोष्टी, किंवा तुम्ही काही चेक द्या आम्ही तुम्हाला डिमांड ड्राफ्ट किंवा सगळ्या गोष्टी पाठवतो. यामधली जी फसवाफसवी आहे, जी बोगस काही गोष्टी आपल्याला नंतर येतात निदर्शनाला, याच्यापासून सावध कसं राहायचंय, काय ते त्यातल्या नेमकी पडताळणी कशी आपण पाहायची, कोणते निकष पाहायचे. कुठल्याही देशामध्ये जिथे शिकायला जायचं आहे त्या देशाची एम्बसी दिल्लीला आहे, त्यांचं कॉन्सुलेट ऑफिस मुंबईला आहे. एकतर मनोरमा इयरबुक नावाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला त्या सगळ्यांचे पत्ते, फोन नंबर, ईमेल ID, वेबसाईट सगळं मिळतं. आपण जी वेबसाईट दाखवली india.gov.in, पुन्हा एकदा आपण दाखवूया, आणि www.embassiesabroad.php,
ह्या 2 वेबसाईट्सवरनं कुठल्याही देशाच्या दिल्लीतल्या दूतावासाची माहिती मिळते. ती माहिती मिळाल्यानंतर आपण खाली जे लिहिलेलं आहे फर्स्ट सेक्रेटरी डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शन एम्बसी ऑफ, मग एम्बसी ऑफ UK, एम्बसी ऑफ USA, एम्बसी ऑफ कॅनडा, जर्मनी, ज्या देशाची माहिती पाहिजे असेल, कुठल्याही प्रकारचा आपला जर प्रश्न असेल की तुमच्या देशामध्ये असं असं विद्यापीठ आहे, आम्हाला असं कळलं की त्यांनी पार्टनरशिप केलेली आहे, त्याच्यामध्ये असं असं फी स्ट्रक्चर आहे, त्याचं कुठलंही एक्सप्लेनेशन आपण कुठल्याही देशाच्या दूतावासाला दिल्लीला मागू शकतो आणि ते आपल्याला मोफत मिळतं. कारण फर्स्ट सेक्रेटरी डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शन हे जे आहे ह्यांची नियुक्तीच मुळात त्याच्यासाठी केली गेलेली आहे. हे अनेकांना माहिती नाही. खूपदा असं होतं की एखादा सल्लागार कुठेतरी उपलब्ध आहे, कुठला तरी कन्सल्टंट एखादा उपलब्ध आहे, कुठेतरी एखादा एजंट उपलब्ध आहे, कुठेतरी एखादा एक्झिबिशन भरलेला आहे, एखाद्या हॉटेलमध्ये 300 रुपये रजिस्ट्रेशन फी भरून कोणीतरी बोलवलेलं आहे, म्हणून आपण त्याला बळी पडतो आणि बळी पडल्यामुळे मग आपली फसगत होते. तर ही टाळण्यासाठी सगळ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रश्नाच्या संबंधात काहीही शंका असेल तर ती फर्स्ट सेक्रेटरी डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शन ऑफ द रिस्पेक्टिव्ह एम्बसीजलाच विचारली पाहिजे. कारण त्यांच्या देशाचं जे खरं कार्यालय आहे आपल्या देशातलं ते त्यांच्या देशाचा दूतावास आहे, त्यांच्या देशाची एम्बसी आहे. मग त्यांच्याकडनं जी माहिती मिळते ती मात्र सगळी खरी असते. एक उदाहरण म्हणून सांगेन तुम्हाला की कॅनडामध्ये एक शिपिंग कॉर्पोरेशनची मोठी ॲड आली. त्यांनी अनेक लोकांकडनं डिमांड ड्राफ्ट घेतले नोकऱ्या द्यायच्या म्हणून, आणि मग नंतर लक्षात आलं की ती एजन्सीच अस्तित्वात नाही. अशा वेळी आम्ही कॅनडाच्या एम्बसीला जेव्हा संपर्क साधला तेव्हा त्यांनी आम्हाला उत्तर पाठवलं की अशी कुठलीही एजन्सी कॅनडामध्ये नाही, तुम्ही याच्यापासून सावध राहा. खूपदा अनेक विद्यार्थ्यांना ईमेल येतात त्यांच्या ईमेल बॉक्समध्ये, मग आपण एखाद्याला काही माहिती विचारलेलीच नाही तरी पण त्यांच्याकडनं आपल्याला माहिती येते. अशापासून पण आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणजे मी एखादी गोष्ट कोणाला विचारलेलीच नाही तरी मला कोणीतरी काहीतरी कळवतंय, तर ह्याच्यापासून आपण सावध राहण्याची गरज आहे. अनेकांना येतं की या हॉटेलमध्ये नोकरी आहे, या हॉटेलमध्ये असं असं शिक्षण आहे, लॉटरी लागलेली आहे तुम्हाला, आणि ह्या अशा गोष्टींपासून म्हणजे फुकटचं काहीतरी मिळतं आहे ही जी आपली सवय आहे याच्यापासून आपणच दूर राहिलो तर कोणी आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रश्न नाही. म्हणून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारतातली विद्यापीठं बोगस कुठली आणि मान्यताप्राप्त कुठली हे तपासण्यासाठी जसं युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज हे जसं भारतामध्ये आहे तसं प्रत्येक देशामध्ये अशी व्यवस्था आहे आणि त्याची सगळी माहिती आपल्याला प्रत्येक देशाच्या एम्बसीकडनं मिळते. दुसरे एक काळजी घेणं गरजेचं आहे की परदेशातल्या ज्या विद्यापीठांसाठी त्यांच्या शासनाच्या शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत ती विद्यापीठं मान्यताप्राप्त आहेत असं समजायला काहीच हरकत नाही. कारण त्यांच्या शासनानेच त्यांना मान्यता दिलेली आहे म्हणून त्यांचं शासन त्याच्यासाठी शिष्यवृत्त्या देतं. एवढी जर आपण काळजी घेतली तर मला असं वाटतं की बऱ्याच जणांची फसगत होण्याचा जो काही धोका आहे तो आपण टाळू शकू. प्रतिभा जाधव यांचा लातूर इथून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला. हा, माझा मुलगा आता डिप्लोमा झालाय, कॉम्प्युटर मध्ये डिप्लोमा झालेला आहे आणि त्याला आता पुढे BE साठी आम्ही पुण्यात ट्राय करतोय. पण फॉरेन्सला पुढे जायचं असेल, इच्छा असेल तर आता आतापासूनच काही तयारी करावी लागेल का? कुठलं कॉलेज निवडावं लागेल? याच्यासाठी मला जरा संदर्भ मिळाला तर बरं होईल. ओके. वैयक्तिक प्रश्न आहे. पुन्हा पुण्याचा राहणारा, लातूरला राहणारा मुलगा हा जसा इंजिनिअरिंगच्या बाबतीत, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या बाबतीत आहे, मगाशी कोणी मॅथमॅटिक्सच्या बाबतीत विचारलेला होता, मॅथ्स मधल्या, तर ह्या ज्या मगाशी तुम्ही खरं तर तुमच्या बोलण्यात उल्लेख आला होता की कोणती युनिव्हर्सिटी निवडावी किंवा काय, तिथे जाण्याच्या आणखीन कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात असं मला विचारायचं. मगाशी जो पात्रतेचा मुद्दा होता, खरंच आपलं मूल पात्र आहे का हे आई वडिलांनी आणि कशा पद्धतीने आणि त्या मुलाने सुद्धा वैयक्तिक ओळखणं आणि ती पात्रता खरोखर वाढवता येते का? परदेशी शिकायला जाण्याची इच्छा पहिल्यांदा मुळात असावी लागते. ती कुठून तरी उधार घेतलेली असू नये, ज्याला आपण सेल्फ मोटिवेशन म्हणतो. म्हणजे जसं एखाद्या मुलाला आधीपासून वाटतं, म्हणजे अनेकदा आम्ही सल्लागार म्हणून जेव्हा विद्यार्थ्यांना विचारतो की वाय डू यू वॉन्ट टू स्टडी अब्रॉड, तुम्हाला परदेशामध्ये का शिकायला जायचं आहे, मग आम्हाला उत्तरं मिळतात वेगवेगळे. कोणी म्हणतं की आमचे सिनियर्स गेले म्हणून जायचं आहे, कोणी म्हणतं की आमच्या मामांची मुलगी तिकडे आहे, तिने आम्हाला सांगितलं म्हणून आम्हाला प्रयत्न करायचे आहे, आणि काही विद्यार्थी सांगतात की आमची लहानपणापासून आम्ही ठरवलं होतं की आपल्याला परदेशामध्ये शिकायला जायचं आहे. हे जे सेल्फ मोटिवेशन जे आहे, स्वतःला वाटणं, हे खूप गरजेचं आहे. ही मला वाटतं सगळ्यात मोठी पात्रता आहे. पात्रतेचे जे इतर निकष आहेत, जसं त्याला इथे तो कुठल्या बोर्डाच्या कुठल्या विद्यापीठात शिकला, त्याला इथल्या डिग्रीमध्ये किती % मार्क मिळाले. मी आता ह्या मुलाला BE करायला जर जायचंय तर त्या मुलाने काय विचार करायला हवा? त्या मुलाने आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की परदेशातल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण जे सुरू होतं ते एकतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुरू होतं किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होतं, ज्याला आपण ॲडमिशनचे 2 इनटेक प्रोग्राम म्हणतो. मग आतापासून जर त्यांना प्रयत्न करायचे ठरवले त्यांनी, तर त्यांना सप्टेंबर 2011 साठी प्रयत्न करावे लागतील. म्हणजे पहिला मुद्दा हा
की असा प्रयत्न करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे की आपल्याला जो प्रयत्न आता करायचा आहे तो पुढचे 1 ते 1.5 वर्ष करायचा आहे. ते खूपदा मी असे पालक बघितले की एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळत नाही किंवा शिष्यवृत्ती मिळत नाही पहिल्यांदा फॉर्म भरल्यानंतर. मग आम्ही त्यांना सांगतो की आता तुम्ही पुढच्या वर्षी परत प्रयत्न करा. मग ते म्हणतात की हो आमच्या मुलाचं 1 वर्ष वाया जाईल. म्हटलं हो, अब्दुल कलामांचे 50 वर्ष वाया गेले म्हणून ते मोठे झाले. माझ्या आयुष्याचे 13 वर्ष वाया गेले तुमच्या भाषेमध्ये म्हणून कदाचित मी ह्या गोष्टी आज तुम्हाला सांगू शकतो. तर आयुष्यातले काही गोष्टी त्यांच्या भाषेमध्ये वाया घालवण्याशिवाय मोठ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये प्राप्तच करता येत नाहीत. म्हणजे एडिसनने 999 प्रयोग केल्यानंतर 1000व्या प्रयोगात लाईटचा शोध लागला. त्यांनी जर ते सोडून दिलं असतं की माझे वर्ष वाया चालले, मी कशाला करू, तर शोधच नसता लागला कदाचित. म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रयत्न करण्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. एखादी गोष्ट आज केली नाही मिळाली म्हणून सोडून द्यायचं हा दृष्टिकोन प्रयत्न करता येतो. पण काही विद्यार्थ्यांना पहिल्याच अटेम्प्टमध्ये यश मिळतं, त्याला 1 ते 1.5 वर्ष लागतं सगळ्या गोष्टींना. आता आपण जे म्हणतो की सप्टेंबर 2011 साठी प्रयत्न करावे, आता आपण सप्टेंबर 2010 मध्ये बोलतोय. म्हणजे याचा अर्थ असा की कुठलीही प्रक्रिया पूर्ण करायला 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागतो. पहिली गोष्ट, ज्यांना फर्स्ट अटेम्प्टमध्ये सक्सेस मिळत नाही, पहिल्या प्रयत्नामध्ये ज्यांना यश मिळत नाही, त्यांना पुन्हा प्रयत्न करायचे असेल तर त्यांना परत 6 महिने जास्तीचे लागू शकतात. परत नाही मिळालं तर परत 6 महिने लागू शकतात. पण मला असं वाटतं की साधारणतः 3 वर्षापर्यंत जर आपण असा प्रयत्न केला तर मात्र हमखास यश मिळतं प्रत्येकाला याच्यामध्ये. म्हणजे मी सांगेन की 100% विद्यार्थ्यांना यश मिळतं. मग पात्रतेचा जो निकष आहे तो त्याला किती टक्के मार्क मिळाले, त्याला किती चांगलं इंग्लिश बोलता येतं किंवा त्याच्याकडे पैसे किती आहेत, हे सगळे निकष खरं म्हणजे कामाचे नाहीत. निकष एकच आहे की त्याचं सेल्फ मोटिवेशन किती पक्का आहे, त्याला स्वतःला किती तीव्रतेने त्याला असं वाटतं की मला हे करायचं आहे, मी हे केलं पाहिजे. ते जर असेल तर कुठलाही विद्यार्थी हे करू शकतो. मी मगाशी तुम्हाला मुक्त विद्यापीठाचं ज्या विद्यार्थ्याचं उदाहरण सांगितलं, तो विद्यार्थी एका झोपडपट्टीत राहणारा विद्यार्थी आहे, परंतु त्याचं सेल्फ मोटिवेशन इतकं स्ट्रॉंग होतं की मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी असून सुद्धा त्याने ते मिळवलं, त्याने केलं. त्याला 2-2.5 वर्ष वेळ लागले सगळं करायला. आपण जी सगळी चर्चा केली, खरं तर विषय खूप मोठा आहे आणि आपल्याकडे वेळ थोडा आहे. बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या राहून गेल्या आहेत. पुढल्या कार्यक्रमात निश्चितच आपण सांगू शकू जेव्हा आपण पुन्हा भेटू तेव्हा. मला असं अगदी एका वाक्यात उत्तर हवंय. जसं हे विद्यार्थ्यांसाठी आहे, तशी जी मंडळी आज नोकरी करतायत आणि ज्यांना जायचंय 1 महिन्याचा कोर्स, 2 महिन्याचा कोर्स, नोकरीच्या ठिकाणाहून ज्यांना पुढे शिकायचंय, अशांसाठी काही आहे का आशादायी चित्र, असं काय सांगू शकाल तुम्ही? जशा शिक्षणाच्या संधी आहेत तशाच प्रशिक्षणाच्या पण संधी आणि संशोधनाच्या पण संधी आहे. ज्यांनी इथे डिग्री केली असेल, ज्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असेल, कुठेतरी 2 वर्षाचा 1.5 ते 2 वर्षाचा ज्यांना अनुभव असेल, त्यांना त्यांच्या क्षेत्रामधलं जे ॲडव्हान्स नॉलेज आहे, जे ॲडव्हान्स स्किल्स आहे, ते जर मिळवायचे असतील तर जगामध्ये अशा अनेक प्रशिक्षण संस्था आहेत. त्या प्रशिक्षण संस्थांची माहिती, तिथे प्रवेश मिळवण्याच्या पद्धती, शिष्यवृत्त्या मिळवण्याच्या पद्धती जशा आपण आतापर्यंत चर्चा केली तशाच आहेत. त्याच्यामध्ये काही फरक नाही. या ज्या वेबसाईट्स आहे, ही जी ऑफिसेस आहे, यांच्याकडनं सगळी माहिती घेता येतं आणि जशी शिक्षणाची पूर्ण करता येते. पुन्हा जाता जाता आपण आजचा सुविचार पाहूया. सुविचार असा आहे, बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. या सुविचाराचा जर विचार केला तर खरंच आपल्याला जाणवतं की आपल्याकडची अनेक मुलं आहेत, मराठी मुलं खास करून मी असं म्हणेन की अनेक अडचणींवर मात करून परदेशात गेली, शिकून पुन्हा इथे आली. आणि जी आपली मराठी लोकांची म्हण आहे की आपण एकमेकांचे पाय ओढतो किंवा खेकड्यासारखी आपली जमात आहे, ही चुकीची आहे, हेही त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आपल्या ज्युनियर्सनाही त्यांनी मदत केली. खरं तर पडळकर साहेबांकडून किती माहिती घ्यावी तेवढी थोडी आहे, किती बोलू किती नको असंही तुम्हाला होत असेल. वेळ आपल्याकडे थोडा आहे. या विषयामध्ये जितकं खोलवर जाऊ तितकं खूप काही सांगण्यासारखं आहे. पण पुन्हा आपण भेटू तेव्हा अधिक खोलवर याविषयी चर्चा करता येईल. आपण इथे आलात आणि माहिती दिलीत, मनापासून आपले धन्यवाद. भेटूया पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार.